नमस्कार मंडळी, मी श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रे, मुख्याध्यापिका भाई किशनराव देशमुख, माध्यमिक विद्यालय चाकूर। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व पालक वर्गाचे खूप खूप स्वागत आहे। मागं काही दिवसापूर्वी एक छोटासा व्हिडिओ केलेला होता, ज्यामध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबीवर चर्चा झालेली होती। त्यामध्ये संस्कार या शब्दाविषयी थोडक्यात आपण चर्चा केली होती। मग आता संस्कार म्हणजे नेमकं काय आणि आम्ही संस्कार करत नाही का, असा सरळ प्रश्न काही पालक वर्गांना पडेल। हो, प्रत्येक पालक हा आपल्या पाल्यावर संस्कार करतोच, पण त्या संस्काराला विशिष्ट दिशा आणि मार्गदर्शनाची गरज असते। कारण विद्यार्थी हे अतिशय प्रत्येक घरातील लाडावलेले असतात, त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की त्यांचा रागावरचा ताबा सुटतो, संयम सुटतो आणि विद्यालयामध्ये नको नको त्या गोष्टी किंवा नको नको ते अपशब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडतात। तेव्हा त्यासाठी त्यांना शिक्षणामध्ये ज्ञानासोबतच अध्यात्माची सुद्धा आवश्यकता आहे, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे। अध्यात्म म्हटलं की काही लोकांना खूप कठीण वाटतं, पण खरं तर अध्यात्म म्हणजे साधं जीवन आणि शांत मन। आपल्याला रोज ताण, स्पर्धा, अपेक्षा यांनी वेढलेलं असतं, पण जेव्हा आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो, ध्यान करतो, श्वासावर लक्ष केंद्रित करतो, ईश्वराचे स्मरण करतो, तेव्हा मन हलकं होतं। तर याच बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं आवश्यक आहे। त्यांच्या बाबतीमध्ये अध्यात्म म्हणजे रागावर संयम ठेवणे, लोभाला आळा घालणे आणि प्रेम, करुणा, सहानुभूती अंगी बाळगणे। यापासून विद्यार्थ्यांचे मन शांत होईल, त्यांच्यामध्ये संयमी वृत्ती निर्माण होईल आणि जगाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होईल। यासाठी मुलांना महागड्या वस्तू, म्हणेल ते साहित्य देण्यासोबतच त्यांना थोडासा वेळ द्या। समाजातील नैतिक मूल्य, समयसूचकता, नीटनेटकेपणा, हजरजबाबीपणा, त्याग, सहकार्य, उदारता, करुणा, मानवता या गोष्टींचे दृष्टांत देऊन या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवणं आवश्यक आहे। यातूनच विद्यार्थी नुसता गुणवंत किंवा गुणवान न बनता जगामध्ये एक सर्वश्रेष्ठ असा यशस्वी व्यक्ती बनून समोर येईल। म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच अध्यात्माची सुद्धा आवड निर्माण करणं ही पालकांची जबाबदारी आहे। फक्त ट्यूशन, शाळा, अभ्यास यामध्ये न गुंतून ठेवता त्यांना चोहोकडे पाहण्याची नवीन नजर आणि दृष्टी पालकांनी निर्माण करून देणं आवश्यक आहे। हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।